तुमच्याकडे पण लाल भोपळ्याला नाकं मुरडणारी लोकं आहेत का हो? मग तर हा पराठा बनवाच. आज करतोय लाल भोपळ्याचा खुसखुशीत पराठा. 1 वाटी किसलेला भोपळा, 1 वाटी चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन, 1.5 वाटी गव्हाची कणिक, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि खुसखुशीतपणाला 1 टेबलस्पून तेल. सगळं एकत्र करायचं व्यवस्थित आणि थोडं-थोडं पाणी घालून कणिक भिजवतो तसा घट्ट गोळा भिजवायचा. तेलाचा हात लावून छान मळायचा आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचा. नंतर एक उंडा घ्यायचा, पोळी लाटतो तसं लाटायचं. आतमध्ये तेलाचा हात लावून असं दुमडून घ्यायचं, जशी आपण घडीची पोळी करतो आणि जाडसर पराठा लाटायचा, म्हणजे खुसखुशीत होऊन पदर सुटायला मदत होते. गरम तव्यावर मध्यम आचेवर आधी दोन्ही बाजूनी थोडासा नुसता भाजून घ्यायचा आणि नंतर तेल किंवा साजूक तुपावर पूर्ण खमंग भाजायचा, म्हणजे पराठा खुसखुशीत होतो. काय सुरेख रंग आहे बघा. गरमागरम पराठा तव्यावरून थेट ताटात. बरोबर लोणचं, दही, आवडणारी चटणी. काय छान पदर सुटलेत बघा. करून बघा बरं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तक्रार न करता सगळे आवडीने खातील असा हा पराठा एकदम सुपर.